नमस्कार, साध्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज कारल्याची भाजी करणार आहे. कारले गोल गोल चिरून घेतले. त्याला 2 तास अगोदर हळद मीठ लावून ठेवायचं आणि नंतर त्याचं पूर्ण पाणी पिळून काढायचं. मग ते तेलामध्ये लिंबू आणि साखर टाकून ह्याला छान फ्राय करून घ्यायचं, म्हणजे कारलं बिलकुल कडू होत नाही. आता याच्यात कढईमध्ये तेल टाकलं, त्यात जिरं मोहरी टाकली. जिरं मोहरी तडतड लागली की लसणाची पेस्ट टाकायची. कांदा टाकून घ्यायचा. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा लाल होईपर्यंत. कांदा लाल झाला, याच्यात आता हळद तिखट टाकून घेऊया. मसाला, कोथिंबीर टाकून घेऊया थोडी. ही बिना पाण्याची कारल्याची भाजी आहे, बिलकुल कडू होत नाही. आता हे कारले टाकून घेऊया याच्यामध्ये. याचं सगळं कडू पाणी काढून टाकलं. एकदम छान भाजी होते ही बिना पाण्याची, थोडं वेगळ्या पद्धतीची भाजी आहे. आता ह्याच्यामध्ये कारळाचं कूट टाकलं, थोडं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि ह्याला व्यवस्थित परतून आता एक वाफ काढून घेऊया. झटपट होणारी अशी ही कारल्याची भाजी तयार.